निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। शुका सारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कलिवादिकासारिका मानहरिसा नमस्कार माता सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या चरणीवंदन। आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या समर्थ भक्तीला अत्यंत प्रेमाने आणि आदराने वंदन करते। काल येता आलं नाही याबद्दल क्षमस्व। दोन भागात खरं तर पसायदानावर बोलणं म्हणजे शिवधनुष्य पेलणं, कारण माऊलींचे 9033 या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि त्याच्यापैकी शेवटच्या 9 ओव्या म्हणजे ज्याला पसायदानाला आपण लघु ज्ञानेश्वरी असं म्हणतो किंवा ते पूर्ण ज्ञानेश्वरीचं सार आहे। त्यामुळे ते सार सांगताना देखील एक 8-10 वर्षापूर्वी माझा नाशिकला 10 दिवसाची व्याख्यानाला झाली की रोज 1.5 तास एक ओवी आणि 10व्या दिवशी ज्ञानेश्वरीचं सार आणि तरी देखील किती सांगितलं तरी काही सांगायचे राहील अशीच मनाची अवस्था झाली होती। पण तरी देखील माऊलींनीच असं सांगितलेलं आहे की जो वेळ आपल्या हातात मिळतो त्याचा आपण सोनं करायचा प्रयत्न करावा। त्यामुळे 2 दिवस काहीतरी त्याचं जे नियोजन केलं तर तेही सगळं आवर्तन व्हायला लागतंय। त्यामुळे आजही मी 2 भागात पसायदानाचं नियोजन केलेलं आहे। घड्याळ इथे असल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे लक्ष देऊनच सगळं निरूपण करायला लागेल। बघू ते श्रोत्यांच्या चेहऱ्यावरनं समजतं त्यामुळे पूर्ण पसायदानाच्या 9 ओव्या वेळाभावी आज काही घेता येणार नाहीये। पण तरी देखील पसायदान हे ज्ञानेश्वरीचं सार किंवा लघु ज्ञानेश्वरी आपण का म्हणतो ते थोडंफार आपण एक पावणे 1 तासात किंवा तासापर्यंत बघूया। आणि नंतर माझ्या मनात आहे की खूप लोकांना असं वाटतं की संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय, म्हणजे जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात नेमकं काय फरक आहे। माझ्या गेल्या काही वर्षाच्या अभ्यासानुसार आणि गुरूंची चर्चा करून जे समजलं त्यानुसार जगाच्या पाठीवर संजीवन समाधी फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर माऊलींची आहे। सोपानदेवांची जिवंत समाधी आहे किंवा असंख्य पुढे जिवंत समाधी आहे, पण दोन्ही फरक काय आहे। आणि मनात माझ्या असं होतं की संजीवन समाधीचा सोहळा उभा करायचा समोर, म्हणजे आपण आळंदीला इथे बसून जाऊन आल्यासारखं आपल्याला वाटेल। त्यामुळे माझ्या डोक्यात 7 पर्यंत मी पसायदानावर बोलते, पण फारसा कुठल्या ओव्यांकडे मला वळता येणार नाही वेळा अभावी। त्याची सगळी वैशिष्ट्य आपण बघूया आणि मग नंतर संजीवन समाधीचा प्रसंग आपण बघूया। आधी ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करते। 1200 ते 17 म्हणजे 12व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत आपल्या महाराष्ट्रात जे 5 संत होऊन गेले ज्याला महाराष्ट्राचे वेद असं म्हटलं जातं, ते ज्ञानेश्वर माऊलींपासून ते समर्थ रामदास स्वामींपर्यंत। म्हणजे ज्ञानेश्वर आहेत त्यांना समकालीन असलेले नामदेव महाराज आहेत। खांब दिला भागवत ज्यांना म्हणतात ते पैठणचे प्रपंचाचा परमार्थ करणारे एकनाथ महाराज आहेत। आणि मग परत समकालीन जे आहेत ते तुकाराम महाराज आहेत आणि समर्थ रामदास आहेत। तुकाराम महाराजांची एक शिष्या बहिणाबाई तिने या 500 वर्षाचा इतिहास जो आध्यात्मिक इतिहास आहे, पारमार्थिक इतिहास आहे, तो एका अभंगात छान पद्धतीने लिहिलेला आहे। पण मला थोडंसं अशी माझ्या मनाची सल आहे किंवा का नाही असं झालं मला माहीत नाही, पण त्या अभंगात समर्थ रामदास स्वामींचं नाव नाहीये, पण त्याचाही अर्थकडा निराळ्या पद्धतीने आपल्याला लावता येतो। आणि छान तुकाराम शिष्या बहिणाबाईंनी जे कोणी अभंग केला याच्यावर त्या अभंगाचं महत्त्व अवलंबून असतं। जिनी आपल्या मृत्यूशय्येवर आपले आधीचे 13 जन्म
एखादा चलत चित्रपट बघावं असे तिला दिसले, तिने पूर्णपणे मरणासन्न अवस्थेत ते आपल्या विठोबा नावाच्या मुलाला सांगितले आणि त्याने ते नंतर आईची उत्तरक्रिया केल्यानंतर सगळे लिहून काढले. जे जिला आपल्याला कालचं आठवत नाही, आपण त्याचं कौतुक करतो. जिला 13 जन्म आधीचे सगळे जसेचे तसे आठवले, अशा या बहिणाबाईंनी या भागवत परंपरा किंवा वारकरी संप्रदायाचा झेंडा हा किती मोठा आहे याच्यावर अभंग केला. तो अभंग असा आहे, संत कृपा झाली इमारत पळाली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झालाच परस. याचा आज मी परीक्षा अजिबात निरूपण करणार नाहीये, पण या भागवत धर्माचं कळस होण्याची ज्यांना खरं तर भाग्य मिळालं, पण तो जो भागवत धर्माचा कळस आहे त्याच्यावरची भगवी पताका देशप्रेम, राष्ट्रप्रेम आणि हिंदुत्व निष्ठा याची जी पताका आहे म्हणजे ते समर्थ रामदास स्वामी आहेत. आणि म्हणून कदाचित समर्थांना बहिणाबाईला शब्दात पकडता आलं नसेल म्हणून तिने उल्लेखच कदाचित त्यांचा केला नसेल. पण हे सगळे संत जर का आपल्या सतत आपण त्यांच्या सहवासात राहिलो, प्रश्न आहे सहवासामध्ये की देहाचा सहवास अपेक्षित नाही आहे, पण या सगळ्यांनी आपली जे ग्रंथसंपदा आपल्या समोर केलेली आहे या ग्रंथांच्या विचारांच्या किंवा तत्वज्ञानाच्या सहवासात जर का आपण राहिलो तर प्रत्येकाला आयुष्यात आनंद हवा असतो, शांतता हवी असते आणि समाधान हवं असतं. आणि या विचारांच्या सहवासात आपल्याला नक्की शांतता, आनंद आणि समाधान मिळू शकतं. आणि म्हणून संत वाङ्मय कधीही काळाच्या उजेडात गडद होणार नाही, तर नित्य नूतन सनातन म्हणजे नित्य नूतन आहे, त्याला काळ सुद्धा धक्का लावू शकणार नाही. थोडंसं हे 5 संत, कारण खूप संत आपल्याला असं सांगतात की हे संत म्हणजे आपल्या खरं तर देहाचाच एक अविभाज्य घटक आहे. संतांचं किंवा रामनाम आपल्या श्वासातच सामावून जायला पाहिजे, अजमाजप याचं खूप महत्त्व सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की माऊलींपासून ते समर्थ रामदासांपर्यंत आपल्या देहावर हे नेमके कुठे कुठे थोडं वर्गीकरण करायचा प्रयत्न करते. ज्ञानेश्वर माऊली खरं दैवी जीवन ज्यांना मिळालं ती ज्ञानेश्वर माऊली गेली 25 वर्ष ज्ञानेश्वरीचे अभ्यास वर्ग घेतले, पण अजून ज्ञानेश्वरी पोटात काही उतरलेली नाही. अशा ज्ञानेश्वरांकडे आपल्याला वरमान करून बघायला लागतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने ज्ञानेश्वर हे आपलं मस्तक आहे. माऊलींना समकालीन असलेले नामदेव, अमृतामणी गोडसारखे असंख्य अभंग ते आपल्या ओठात रेंगाळत असतात, ते ओष्टे आहेत. मग एकनाथ स्वामी जे आहेत ते आपल्या कंठात आहेत, कंठस्थ आहेत. तुकाराम महाराज नराचा नारायण झालेले आहेत, तो आपल्या पोटातला भाव आहे. तुकाराम महाराजांचा अभंग माहीत नाही असं मला वाटतं मराठीमध्ये शोधून सापडणार नाही. आणि समर्थ रामदास जे आहेत तो आपला आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे. त्यामुळे भक्तीला शक्तीचे जोड देणारे समर्थ रामदास स्वामी हे त्यांचं जे सबंध कार्य आहे किंवा सबंध वाङ्मय आहे ते वाङ्मय समजून गेला 10 जन्म जरी घेतले ना तरी सुद्धा खरं तर ते समजणं अवघड आहे. पण म्हणून त्या वाटेने जायचंच नाही. काय माऊलींनी आपल्याला असे एके ठिकाणी सांगितलेलं आहे की राजहंसारखा डौलार चालता येत नाही म्हणून चालायचंच नाही का, लता दीदींसारखं गाता येत नाही म्हणून गायचंच नाही का. आपल्याच सुरात आपल्याच भावात आपण गायलाच पाहिजे प्रत्येकाने. आणि म्हणून या संतांबद्दल जेवढं बोलावं ना तेवढं खरंच कमी आहे. मला विषयाकडे वळण्याच्या आधी असं म्हणावं असं वाटतं की महाभारतात असा एक प्रसंग आहे. प्रसंग सांगत नाही, मला नेमके प्रश्न ते यक्ष प्रश्न आहेत, 100 यक्ष प्रश्न आहेत. आणि यक्षाचे प्रश्न म्हटल्यानंतर त्या ज्ञानाची माहिती असणारच आहे. त्यामुळे यक्षांनी धर्मराजाला असा प्रश्न विचारला तर कहा दिशा कोणती. आणि धर्मराज उत्तर देणारा आहे. क्षणासाठी विचार न करता धर्मराजांनी उत्तर दिलं संतोदे. संत ज्या दिशेने गेले
त्या दिशेने जर का आपण त्या वाटेने त्या मार्गावरून त्यांच्या विचारांच्या सोबतीने त्यांचं बोट धरून जर का आपण गेलो तर आपण विठ्ठलाच्या चरणापर्यंत जाऊन पोचतो आणि तो खरा आपला खरा मार्ग आहे. मना सज्जना भक्ती बनते चितावणी. हा खरा आपला पंथ. ते संतांबरोबर जाताना त्यांच्या विचारांच्या सहवासात जाताना आपल्याला समजतं. आणि त्या दृष्टीने ज्ञानेश्वरीतलं पसायदान, पसाय म्हणजे ओंजळ किंवा दुसरा खूप अर्थ जातात त्याचे. त्याचा अर्थ आहे प्रसाद. भगवंताची भक्ती केल्यानंतर, भगवंताची पूजा केल्यानंतर, आणि पूजा याचा वाल्मिकी रामायणाने इतकं सुंदर वाल्मिकी रामायणात अर्थ वाल्मिकींनी सांगितलंय की आपल्या मनातला जो उत्कट प्रेमभाव आहे, आणि प्रेम कसं फक्त स्वतःवर आणि आपल्या माणसांवर नाही, विश्वव्यापक असं जे प्रेम आहे ते प्रेम जर का आपण व्यक्त केलं, मग ते डोळ्यातल्या भावनांनी असेल, ते साहित्यरूपी असेल, ते शब्दांची माळ गळ्यात घालून असेल, पण ती जी भक्ती आहे, ती जी उत्कटता आहे, त्याला पूजा असं म्हणते. आणि ती बरेचदा मानस पूजा असू शकते. मानस पूजेचं ते सगळं महत्व आहे. त्यामुळे पसाय दान, प्रसाद मिळालेला आहे. या पसाय दानाची वैशिष्ट्य इतकी आहेत की पहिलं मी असं म्हटलं की पसाय दान हा माऊलींना त्यांच्या गुरुंनी म्हणजे निवृत्तीनाथांनी दिलेला एक प्रसाद आहे. आणि आपल्या इथे अशी म्हणे की एक कण 7 जणांनी वाटून खावा. काही प्रसाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. काही पसायदानाच्या 9 ओव्यांमध्ये आधी प्रसाद मागितलाय, त्या प्रसादाचं दान मिळाले ना ते हा होईल दान प्रसाद. शेवटी प्रसाद मिळालाय, त्या प्रसादाचं दान परत असंख्य लोकांपर्यंत पोचवायचंय. म्हणून संत साहित्याचं वैशिष्ट्य संत आपल्या सगळ्या शिष्यांना असं सांगतात, जे जे आपण शिकावे ते ते सकलांचे द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जगी. समर्थांनी तर महंतांची लक्षणं सांगताना असं सांगितलेलं आहे की आपण ज्ञान दान करायलाच पाहिजे. फक्त आपल्यापुरतं ते ज्ञान ठेवणं म्हणजे हे फार मोठं पाप आहे. आणि हे पाप कोणीही करू नये. प्रत्येकाने आपल्याला अभ्यासपूर्ण जे माहिती आहे ते निदान एकाला तरी सांगावं. म्हणजे एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला. हे पसायदानाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. त्याला सुरुवातीला पसायदानाच्या वैशिष्ट्यांकडे वळते. पसायदान हा माणसाने प्रेमाने माणसाला मांडलेली गळामिटी आहे. प्रेम हाच जीवनाचा पाया आहे. प्रेम हाच जीवनाचा कळस आहे. प्रेमाशिवाय कोणीही राहत नाही. समर्थ ब्रह्मचारी होते, विरक्त होते, कडकडीत वैराग्य आपण शुकासारिक्याचं बघितलं. पण समर्थांचं प्रेम हे त्यांच्या सगळ्या साहित्यात आपल्याला बघायला मिळते. लहान मुलांवर केलेलं प्रेम आहे, शिष्यांवर केलेलं प्रेम आहे, शिष्यांची केलेली भक्ती आहे. समर्थासारखा सगळे त्यांच्या श्लोकांमध्ये आपल्याला समजतं. तसं ज्ञानेश्वर माऊली ही शांतीची मूर्ती आहे, ही ज्ञानाची कीर्ती आहे आणि ती प्रेमाची मूर्ती आहे. हे सगळे संत अत्यंत आपले प्रेमळ असे होऊन गेले. आणि वैयक्तिक प्रेम, आपल्या शेजाऱ्यांवरचं, कुटुंबावरचं प्रेम भगवंताकडे वळवलं. आणि जे जे भेटेभूत ते मागे भगवंत या वाटेने आपण जायला लागलो ना की ते प्रेम खूप व्यापक होतं. पसायदानात एक व्यापक प्रेम आहे. म्हणून संत साहित्याचे अभ्यासक व.दी. कुलकर्णी नाव माहिती असेल, त्यांनी असं सांगितलंय की पसायदान म्हणजे नेमकं काय आहे. तर माणसाने प्रेमाने माणसाला मारलेली गळामिटी आहे. पूर्णपणे प्रेमाचा दिलेला संदेश आहे. या पसायदानाच्या 9 ओव्या म्हणजे आपल्याला नवविध भक्ती म्हणते. श्रवण भक्तीपासून ते आत्मनिवेदनापर्यंतची भक्ती आहे. श्रवण आहे, मग कीर्तन आहे, हेही सगळे नैसर्गिक पायऱ्या आहेत. पण आत्मनिवेदनाच्या पायऱ्यापर्यंत आपण जाऊन पोचलो ना की मितूपणाची झाली गळवण. जे द्वैत पूर्णपणे गळून पडतं ना, अद्वैताची प्रचिती येते. त्या माऊलींना जेव्हा की अद्वैताची प्रचिती आली की जेव्हा ते विठ्ठलाला पहिल्यांदा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेले, तेव्हा विठ्ठल कोण आणि आपण कोण, त्याच्या पाया पडायचंय का त्याच्या उरावरी भिडायचं, तेच माऊलींना समजलं नाही. ते एकरूपत्व जे आहे
विश्वाशीही झालेलं जे एकरूपत्व आहे ते पसायदानात पूर्णपणे सार रूपाने माऊलींनी सांगितलेलं आहे. आपण नवरत्नांचा हार म्हणतो, नवरिका भक्ती म्हणतो, त्या सगळ्या पाल्या म्हणजे पसायदानाच्या 9 ओव्या आहेत. पसायदानाचं आणखीन एक वैशिष्ट्य खूप आहेत, त्यातली एक 5-7च फक्त मी सांगणार आहे की माऊलींबरोबर आपण असं खूपदा ऐकलेलं आहे की माऊलींच्या जी दैवी शक्ती होती आणि त्या शक्तीच्या रूपाने आणि प्रेमाने त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद बदलले. या रेड्याची समाधी आहे. आपण पुणे नाशिक मार्गावर बोटाले जे मध्ये गाव लागतं तिथनं आडवाटेने थोडं आत गेलं की तिथे समाधी आहे. माऊलींच्या समाधीचा उत्सव ज्या थाटात साजरा होतो तसाच उत्सव त्या रेड्याचाही साजरा होतो, कारण माऊलींच्या स्पर्शाने तो रेडा प्रेममय झाला आणि वेद बोलायला लागला. अशा माऊलींच्या विचारांचा, ज्ञानेश्वरीचा स्पर्श जर का आपल्या मनाला असेल ना तर आपण पण पूर्णपणे प्रेममय होऊन जाऊ. हे त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रेमाचा संदेश देणारी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीतली पसायदानाची वैशिष्ट्य असेल की ज्ञानेश्वरी भक्ती आहे, पण ती ज्ञानोत्तर भक्ती. आणि ज्ञान म्हणजे स्वतःला स्वतःची झालेली ओळख, आत्मज्ञान, आत्मपरीक्षण. ज्ञानेश्वरीत कर्म आहे, पण कर्माची कटकट कुठे नाहीये. आणि ज्ञानेश्वरीत भक्ती आहे, ज्ञान आहे, पण हे ज्ञान कोरडं नाहीये, ते ज्ञान अत्यंत नम्र आहे. ही 3 वैशिष्ट्य पसायदानाच्या या 9 ओव्यांमध्ये माऊलींनी अत्यंत सार रूपाने सांगितलेली आहे. आपण असं बघतो की कुठल्याही मंदिराला खांब असतात, पण माऊलींचं ज्या खांबाला स्पर्श झाला तो पैसाचा खांब, त्याचं निवासाला देऊळ आहे. ते देवळाला खांब हे जगात सगळीकडे आहे, पण त्या खांबाचं देऊळ, तो खांबाला का महत्व आहे, तो पैसाचा खांब आहे आणि त्याला माऊलींचा स्पर्श झालाय. माऊलींची वेदना, आयुष्याचा जो छळ माऊलींचा झाला त्याबद्दल माऊलीने एक शब्दही, चकार शब्द कुठल्याही एवढ्या समुद्ररूपी साहित्यात शब्दही नाहीये, पण त्या पैसाच्या खांबाला माऊलींची वेदना समजली आणि ती माऊलींची माऊली होऊन गेली का, म्हणून त्याचं देव आहे. या सगळ्या पसायदानाची वैशिष्ट्य जर का आपण बघितली ना तर असं मला वाटतं की एरवी आपण असं म्हणतो की पायापासून आपण मस्तकापर्यंत बघतो, पण आधी कळस मग पाया. हे ज्ञानेश्वरी आणि पसायदानाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. कारण पसायदान हा जर का ज्ञानेश्वरीचा कळस आहे तर त्या कळसातनं आपल्याला खाली उतरायचं आणि कळसातनं मंदिरात उतरलो ना आपण तर आपल्याला साक्षात माऊलींची भेट झाल्याचा स्वर्गीय आनंद मिळतो आणि आपोआप मला वाटतं डोळे आनंदाने पाझरतात. आनंदले मन प्रेमे पाझरे लोचन, या भावावस्थेत आपण जाऊन पोचतो. त्यासाठी तरी पसायदानाचा अर्थ आपण नीट समजावून गेला पाहिजे. एरवी काय होतं ना, म्हणजे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सगळ्या कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने होतो, पण त्यातल्या शब्दाचा आपल्याला भावार्थ जर का समजला ना तर खरंच आपण त्या उत्कट अवस्थेला जाऊन पोचतो. आज सगळ्या शब्दांकडे मला वेळाभावी नाही वळता येणार आहे, पण खरोखर पसायदान हा आपला अंतर्गतीचा एक ठेवा आहे आणि त्यातला अर्थ आपल्याला समजला तर आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो आणि आपलं सगळं जीवन जे आहे ते आनंदमय होऊन जातं. ते जगणे आनंदाचे, याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपल्याला समजतो. माऊलींची सोबत आपल्याला आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, आत्ता मी म्हटलं ज्ञानेश्वरीचा कळस म्हणजे पसायदान आहे, पण हे लघु ज्ञानेश्वरी आहे. 9000 ओव्यांचा अर्थ. याचं 1001 ओवी असं नाही आपल्याला 9 ओव्यांच्या बाबतीत हिशोब करता येणार, पण पूर्ण 9000 ओव्यांचा अर्थ जर का कशात आहे तर तो 9 ओव्यांमध्ये आहे आणि म्हणून ते समजून घेणं, अर्थ समजल्यानंतर होणारा आनंद. नाही तर एरवी लता दिदींच्या आवाजात पसायदान ऐकताना डोळे मिळून शांतपणे ऐकलं ना आपण तर सगळे अष्टसात्विक भाव अंतरंगातले जागे होतात. सुरांची किमया आहे पण शब्दांची किमया त्याच्याहून महत्वाचे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, आम्हा घरी जन शब्दांचीच रत्ने. ही रत्न आपल्याला गोळा करायचे, वेचायचे, ते अमृतकण आपल्याला वेचायचे, ते पसायदानातून आपल्याला वेचता येतात.
पसायदानाच्या संदर्भात पसायदान काय आहे नेमकं? एका विश्वात्मक देवाने दुसऱ्या विश्वात्मक देवाकडे विश्व मनासाठी मागितलेला प्रसाद म्हणजे पसायदान आहे. म्हणजे 3 विश्वात्मक शक्ती इथे एकत्र आलेल्या आहेत. आपण माऊलींना विष्णूचा 11वा अवतार म्हणतो, महेशाचा अवतार, शिवाचा अवतार म्हणजे निवृत्ती आहे. ही चौघही भावंड एक दैवी अवतार घेऊन जन्माला गेली आहे. त्यामुळे लोकले ज्ञान जगी विश्व देण्याची कोणी माऊली जो आहे तो विष्णूचा 11वा अवतार आहे. या विष्णूच्या 11व्या अवतार असलेल्या माऊलींनी महादेवाचा अवतार असलेल्या आपल्या गुरुकडे, सद्गुरूकडे म्हणजे निवृत्तीकडे मागितलेला हा प्रसाद आहे. म्हणजे मागणं किती सुंदर हवं. मला या मागण्यामध्ये ना 5 प्रकारांचा समावेश करावा असं वाटतं. एक, कोणी मागावं, कोणाकडे मागावं, कधी मागावं, किती मागावं आणि कसं मागावं. या 5 गोष्टींचा समावेश या पसायदानात आहे. म्हणजे एका दैवी अवताराने दुसऱ्या दैवी अवताराकडे विश्व मनासाठी मागितलेला प्रसाद आहे. आपलं मागणं सर्वसामान्य माणसांचं फार निराळं असतं, त्याच्याबद्दल मी भाष्य करत नाही. पण आपल्या सगळ्या संतांची जी परंपरा आहे ना, ज्यांचा स्वार्थच गळून पडलेला आहे, निरपेक्ष मागणं आहे, कोणासाठी? विश्व मनासाठी मागणं. 1-2 उदाहरणं मला द्यावीशी वाटतात की नामदेवांनी काय मागितलं असेल, तुकाराम महाराजांनी काय मागितलं असेल, समर्थांनी काय मागितलंय, आणि या सगळ्या संतांचं ते जे मागणे ना ते त्यांचं पसायदान आहे. आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर समर्थांचं जे कल्याणकरी रामराया म्हणतो ते समर्थांचं पसायदान आहे. अहंकाराचा वारा न लगो राजसारे नामदेवांनी मागितलं ते नामदेवांचं पसायदान आहे. तुकाराम महाराजांचं पसायदान आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद शून्य अमंगळ तुकाराम महाराजांचा. ते प्रत्येक संतांनी मागणं मागितलंय ते स्वतःसाठी नाही, पण त्यांना स्वतःला नाहीच आहे. अवघं विश्व त्यांच्या अंतरंगात सामावलेलं आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकट, असं हे सगळ्या संतांचं मागणं आहे. अगदी त्या मानाने आपल्याला वारकरी संप्रदायातलं पुंडलिकाचं, भक्त पुंडलिकाचं मागणं. अत्यंत आईवडिलांच्या सेवेत तो गुंग असताना साक्षात पांडुरंग दाराशी येऊन उभा राहिला तरी आईवडिलांच्या सेवेत त्यांनी कुठेही कुचराई केली नाही. भगवंताला उभं राहायला एक वीट टेकली आणि त्याच्यावर भगवंत उभे राहिले. भगवंत इतके खुश झाले खरोखर की किती आईवडिलांची मनापासून सेवा करतोय, माग माझ्याकडे काहीतरी माग. आणि पुंडलिक म्हणाला काय मागू, काही नाहीच आहे, सगळं तू दिलेलंच, आणखीन काय मागू. पण परत भगवंत माग म्हणतायत आणि न मागणे हे करंटेपणाचे लक्षण. म्हणून पुंडलिकाने काय मागितलं, भगवंता याच विटेवर इथेच येणाऱ्या भगवंताच्या खांद्यावर मायेची शाल पांघरण्यासाठी तू इथेच उभा राहा. आणि म्हणून 28 युग होऊन गेली तरी विठ्ठल इथेच उभा आहे कमरेवर हात ठेवून. माऊली त्याचा अर्थ असा सांगते की विठ्ठलाचे हात कमरेवर आहेत, कारण हा भवसागर तरुण यायला पाणी किती आहे, कमरेपर्यंतच आहे. तू भीती बाळगू नकोस. हा असंख्य अर्थ त्यातले आहेत. त्यामुळे पसायदानात मागणं हे अतिशय सुंदर आहे. विवेकानंदांनी काय मागितलं, परमहंस त्यांना असं म्हणाले की जा ते दुर्गादेवीकडे जाऊन तुला काय हवंय ते मागून ये. तेव्हा नरेंद्रच्या मनात असं होतं की घरचा मोठा मुलगा आहे, वडील गेलेले, बहिणी भाऊ आई सगळीच जबाबदारी आपल्यावर आहे. आणि परमहंस म्हणते की तू सतत माझ्याजवळ राहा. पण कसं राहणार, घरची जबाबदारी, निदान अन्नपाणी एवढं तर मिळालं पाहिजे, अन्न वस्त्र निवास. आणि म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणतात जा मागून ये. नरेंद्र जातोय पण तिथे पूर्णपणे त्या दुर्गामाईचं तेज बघितल्यानंतर मागायचं विसरून जातोय. मी पण गळून पडतोय, अहंकार गळून पडतोय. आणि काय मागतायत, भक्ती दे, ज्ञान दे आणि तुझं तेज दे की ज्याच्यामुळे मला विश्वाची सेवा करता येईल. पण अशाच ठिकाणी रावणाने काय मागितलेलं आहे, अहंकार इतका होता. त्यामुळे कितीही जरी पूजा असली,
कितीही शंकराचं पावित्र्य मान्य केलेलं असलं तरी स्वतःसाठी काही मागण्याची आपली संस्कृती व्यक्तीची नाहीये. कारण पसायदानातल्या मागण्यातला एक फार महत्वाचा भाव आहे की मागणं हे विश्वात्मक असावं, मागणं स्वतःसाठी नसावं. हा पसायदानाचा फार मोठा एक संस्कार यातून झालेला आहे. जे ओंजळीत आलेलं आहे, जे हातात आहे ना, ते असं बंद करायचं नसतं, ते असं करायचं असतं. दानाचं पुण्य काय आहे हे पसायदानात आपल्याला माऊलींनी फार छान पद्धतीने सांगितलेलं आहे. ही सगळी पसायदानाची वैशिष्ट्य बघता बघता मला सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं की मी सुरुवातीला म्हटलं की संतांच्या विचारांना काळ सुद्धा धक्का लावू शकणार नाही. माझ्या दृष्टीने 12व्या शतकात जितकी माऊलींच्या विचारांची गरज होती त्याच्या शतपटीने आज जास्त गरज आहे. आणि म्हणून ते सगळे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. नुसतं समजून घ्यायचं नाही, ते कृतीत आपल्याला यायला पाहिजे. ते आपलं जीवनशैली आपली खरं तर होऊन जायला पाहिजे. असा भाग यात खूप महत्वाचा आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीतली मूल्य ती पसायदानात कशी उतरलेली आहे हे सगळं बघताना मला सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं वाटतं पसायदानाचं की आत्मविस्मृतीकडून आत्मगौरवाकडे पसायदान आपल्याला घेऊन जातं. म्हणजे नेमकं काय? मी बरेचदा जेव्हा पसायदानावर प्रवचन करते तेव्हा माणुसकीला जाग आणणारं पसायदान. माणुसकी दिवसेंदिवस मला वाटतं ओहोटीलाच लागलेली आहे. एक वेळ ती ओहोटीला लागली तर हरकत नाही, पण ती आता रक्त बघवायला लागली, ती विकृतीकडे जायला लागली. हे फार मोठं खरं तर आपलं दुर्दैव आहे, करंटेपण आहे माणसाचं. आणि अशा काळात जर आपण ज्ञानेश्वरीची मूल्य समजावून घेतली ना तर आपण माणूस म्हणजे नेमके काय आहोत. माऊली आपल्याला असं सांगते की जसं साखरेत गोडी आहे तसं माणसाच्या देवपण आहे. त्या देवपणाला आपण जाग आणायला पाहिजे, पण आपल्या कृतींनी जाग आणायला पाहिजे. नुसती पोपटपंची करून उपयोगाची नाहीये, ती कृतीत कसं आणायला पाहिजे. पसायदान आपल्याला ते शिकवते. माणुसकीला कशी ओढी लागली आजच्या काळाबद्दल मी बोलत नाही, नकारात्मक काय बोलू नये, पण एक उदाहरण देते की आत्मविस्मृतीकडनं आत्मगौरवाकडे नेणारं पसायदान म्हणजे काय. एक धनगर आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या शेळ्या मेंढ्या या सगळ्या आहेत. आणि एक दिवस त्याला एक सिंहाचं छोटंसं पिल्लू दिसतं, अगदी छोटं आहे, खरं तर घाबरलेलं आहे. ते स्वतःचं सगळं आई वडील सगळे म्हणजे त्याचं सिंहाचं एक सगळं सोडून ते इकडे चुकून आलेलं आहे. आणि तो धनगर त्याला आपल्या मेंढ्यांच्या ह्याच्यात अत्यंत प्रेमाने घेऊन येतो. लहानपणी आपण नेहमी असं म्हणतो ओल्या मातीचा गोळा असताना जे संस्कार होतात त्या आयुष्यभर होतात. आणि त्या सिंहाच्या पिलावर संस्कार कुठले झाले तर मेंढ्यांचे झाले. तर तो त्या कळपातच कित्येक दिवस आहे. त्यामुळे खाली बांध घालून वावराचं शेपटीवर करायची आणि जीव घाबरून सगळे पडायचं. कारण कुठल्याही देवाला नवस बोलताना प्रसाद दाखवताना वाघ सिंहाचं कधी दाखवत नाही, हत्तीचं नाही दाखवत, बकरा शेळ्या मेंढ्या यांचं दाखवतात. त्यामुळे आपण तनामनाने कसं पाहिजे काही संस्कार या ठिकाणी होतो. आणि मग एक दिवस तो मेंढ्यांच्या कळपाबरोबर असं सिंहाचं पिलू जात असताना एक बाजूने सिंह येतो, मोठ्याने डरकाळी फोडतो, 2-4 शेळ्यांना मारतो आणि त्याला आपल्याच कोणाचं तरी एक पिल्लू तिथे हे दिसतं. ते त्याला बाहेर आणतं. शेजारी एक सरोवर किंवा तलाव आहे, त्याच्या काठावर दोघं उभे राहतात आणि त्यात त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवतो, मोठ्याने गर्जना करतो. तेव्हा या सिंहाच्या पिलाला समजतं आत्मविस्मृती झाली आहे, पण आता आत्मगौरवात कसं जायचं. मला वाटतं आजकाल माणसाचंही तसंच झालेलं आहे की भगवंतांनी जन्माला घालताना आपल्याला इतकी शाश्वत मूल्य आणि संस्कार दिले की प्रेम आहे, त्याग आहे, सेवा आहे, समर्पण भाव आहे, तडजोड आहे, विरक्ती आहे, सगळेच आहे. पण आपल्याला त्याचा विसर पडलाय. त्यामुळे जन्मांनी मिळालेले अंतरंगीचे सगळे दागिने आपण विसरून गेलोय आणि पांढरंगावरच खोटे दागिने चढवायला आपण लागलेले आहोत. आणि तेच आपलं जीवन आहे असंच माणसाला वाटायला लागले. त्यामुळे विस्मृतीतून गौरव माणसाचा कशात आहे. आपले बरेच आपण लोक वाडा संस्कृतीत मला वाटतं वाढलेले आहोत.
वाड्यातच सगळी नाती मिळायची आपल्याला, जी 60 वर्ष वाडा संपून झाली तरी अजून आपली ती सगळी टिकून आहे. तर माझ्या मते नाती जपणं, आपली कुटुंब संस्था, हे सगळ्याचा पाया ज्ञानेश्वरी. या चौघा भावंडांवर इतकी संकट आली पण एका प्रेमाच्या धाग्याने ती बांधली गेली होती. त्यामुळे ती खरं तर तरली आणि स्वतः तरली नाही, आपण तरुण त्यांनी जगाला तारलं. त्यामुळे पसायदानाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मला हे वाटतं की माणसाला, आणि म्हणून बहिणाबाईला अशी हाक मारायला लागली, अरे मानसा मानसा कधी बसलं माणसं. एकदा माणसाने डूब कोणावर जर का धरला ना तर ते आयुष्यासाठी असतं, कधीही ते जात नाही. त्यामुळे पसायदान हे माणसाला माणुसकी शिकवतं. काळानुसार ज्या ज्या गरजा आहेत ते परिवर्तन आपल्यात कसं आपण करून घ्यायला पाहिजे त्याची डोळस जाण करून देतं. त्यामुळे विचार आणि विवेक हे हाताहात धरून कसे जातात. विचाराचा चाबूक पाहिजे, विवेकाचा लगाम पाहिजे, तो आपण आपल्यालाच लावला पाहिजे. मनाच्या श्लोकात जसं इतरांना उपदेश नाही, आपण आपल्याला केलेला आहे. पूर्णपणे पसायदाना तू काय आहेस, जन्माने तुला काय मिळालंय आणि आता तू कसा झालेला आहेस. राक्षस बरा पण माणूस नाही, अशी सगळी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने पसायदान म्हणजे आपल्याला माणसाचं त्यात पडलेलं प्रतिबिंब आहे. आरशात जसं आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, कधी दगा देत नाही असं आपल्याला, पण आरशात तोंड दिसतं आणि अंतरंगातल्या आरशात डोकावलं तर आत्मज्ञानाची पहाट होते. त्यामुळे आपल्याला आपली ओळख करून देणारं, आत्मपरीक्षणाकडे नेणारं, आत्मगौरवाकडे नेणारं आणि आत्मज्ञानाची पहाट करून देणारं असं हे पसायदान अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतंय. त्यामुळे पसायदानाचा अर्थ आपण नीट सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. किती ताकद आहे याच्यात. आतापर्यंत काही वर्षांच्या अभ्यासातून मला आता हा जो पहिला शब्द आहे, पहिली ओळी कदाचित मी थोडं वेळ पण त्याचं करीन आणि मग संजीवन समाधीकडे वळीन, मला माहित नाही कसं वेळ जाईल ते. पण आता विश्वात्मके देणे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी माझं द्यावे पसायदान. हा जो पहिला आता शब्द आहे ना, त्याचे आत्तापर्यंत माझ्या अभ्यासानुसार, मनन चिंतनानुसार मला लागलेले जे अर्थ आहेत ते 17 किंवा 18 आहेत. त्यातले 4-5 अर्थ आता सांगते, म्हणजे थोडं ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान आपल्याला समजायला कदाचित एक वाट मिळेल की काय असं वाटतं. आता या शब्दाचा पहिला अर्थ जो सर्वसामान्य तुमच्या आमच्या माणसांसाठी हा अर्थ आहे की बरेचदा आपल्याला असं वाटतं की अरे इतके उशिरा काय दासबागाकडे वळली. मनाचे श्लोक पोपटपंची केल्यासारखे लहानपणी आईवडिलांनी पाठ करून घेतले, मुखबद्ध होते, पण त्याचा अर्थ कुठे मला माहिती आहे. तुकारामाचे कितीतरी अभंग माझ्या अगदी मनात कानामनात रेंगाळत आहेत, पण त्याचा अर्थ मी कधी बघितलेला आहे का. आनंदाचे कवी आनंद तरंग म्हणजे नेमकं काय, आनंद म्हणजेच नेमकं काय, त्याची जागा कुठे आहे. त्यामुळे पसायदानातनं आपल्याला पहिलं जे या सगळ्या गोष्टी ज्या समजतात ना, ते आपण कसं वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे, चालायला पाहिजे हे आपल्याला पसायदानातनं पहिली महत्वाची गोष्ट समजते आणि स्वतःला स्वतःची ओळख झाली. आजकाल काय आहे ना, कोणी आपल्याला काही सांगायला लागलं की माहिती पराक्रम शिकवते, माहिती काय. अशी जर का आपली वृत्ती असेल तर आपणच आपलं माझ्यामध्ये परीक्षक व्हायला पाहिजे, आपणच आपल्याला सतत काहीतरी बजावायला पाहिजे. त्यामुळे ज्या क्षणी मला असं वाटतंय की आता मी परमार्थ म्हणजे दुसरं काहीही नाहीये, संसार प्रपंच आणि परमार्थ, प्रपंचातला मीपणा काढला, अहंकार काढला की परमार्थ झाला आणि परमार्थात अहंकार मिसळला की प्रपंच झाला. आहे काय नाही, एका वाक्यात आहे पण त्याला आयुष्य आपल्याला खर्च करायला लागतं. त्यामुळे आता या शब्दाचा पहिला अर्थ, ज्या क्षणी कदाचित ती आयुष्याची संध्याकाळ असेल पण मला खरंच असं वाटलं की हे संत समजून घ्यायला पाहिजे, त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. सत्संगत म्हणजे काय आहे की दासबोध वाचा, हे ज्या क्षणी मला वाटेल तेव्हा याच्या आधी मला का नाही वाटलं म्हणून भूतकाळात रमण्यापेक्षा तो क्षण तितपस्त तुमची वाट सुरू करा.
हा पसायदानाचा आता या शब्दाचा सगळ्यात तुम्हाला लागू पडणारा आणि प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात आणता येणारा असा पहिला आता या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा आता या शब्दाचा अर्थ आहे की देवाकडे मागणं कधी मागायचं. माऊलींचं जे जीवित कार्य आहे गुरुंनी त्यांच्यावर सोपवलेलं ती म्हणजे ज्ञानेश्वरीची निर्मिती. बाकी खूप माऊलींचं आहे, स्फुट अभंग आहेत, अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टचे कितीतरी आहे, पण त्यांचं जीवन कार्य जे जीवित कार्य आहे ना ते ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी. त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीचं कार्य गुरुला अपेक्षित असलेलं करून झाल्या नंतर तो आता हा क्षण येतोय माऊली प्रसाद मागते. आपण काही न करताच देवालाच पाण्यात टाकतो आणि आधीच देवाकडे मागायला सुरुवात करतो. अभ्यास न करता मला परीक्षेत यश हवं असतं, कष्ट न करता मला फळ हवं असतं. आता या शब्दाचा दुसरा महत्वाचा अर्थ त्याला खूप परंपरा आहे की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना, ते गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु. माऊलींची पहिली परंपरा आहे ना ती नाथ परंपरा आहे. त्यामुळे मी विठ्ठलाचा असं कुठे माऊली म्हणत नाही, मी निवृत्तीनाथांचा असं म्हणते ती नाथ परंपरा आहे. तपशील सांगत मी पण त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावर गेलेले असताना आई वडिलांचा हात सुटला, वादळ झालं मोठं आणि निवृत्ती एका गुहेत गेले. अंधार असलेली ती गुहा, पण तिथे अंधारात गहिनीनाथ बसलेले होते आणि त्यांनी निवृत्तीनाथांना सांगितलं ये, आणि त्यांना मांडीवर घेतलं आणि निवृत्तीनाथांचं तेज एवढं प्रचंड होतं की त्यांनी असं सांगितलं की या कलियुगात हा कली माणसांना छळतोय, त्यातून बाहेर पडण्यासाठी जे जीवनविषयक तत्वज्ञान आहे ते मी तुझ्या ओटीत घालतो आणि ते तू लोकांपर्यंत पोहोचव. कसं होतं ना, नाथ परंपरेत अशी परंपरा आहे की एकाने एकाला विद्या द्यायची, एकाने एकाला द्यायची, एकाने दुसऱ्याला, पण ती दुसऱ्याला देण्यापूर्वीच जर का एक संपला तर आजीबाईचा बडवा जसा संपून गेला तसं हे सगळं गुह्य ज्ञान. ज्ञानेश्वरीचे आहे ते गुह्य ज्ञान आहे सगळं, ते गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं. आणि गुरु शिष्यांचं नातं काय, आपली संबंधाची भारतीय वैभवशाली परंपरा आहे ना ती गुरु शिष्यांची वैभवशाली परंपरा आहे. निवृत्तीनाथांना त्या क्षणी असं वाटलं की हे समाजापर्यंत विश्वमानापर्यंत गेला, मी नाहीये योग्य स्वतःची परीक्षा, मग कोण योग्य आहे तर माझ्यापेक्षा ज्ञाना योग्य आहे. म्हणून निवृत्तीनाथांनी बघा म्हणजे गुरुला आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा वाटतो, जे परमहंस आणि विवेकानंदांचं नातं. जर का परमहंस ही निर्गुण शक्ती मानली तर त्यांचं तत्वज्ञान विश्वापर्यंत पोहोचवणारी सगुण रूप कोण होतं तर विवेकानंद होते. तसं निवृत्ती आणि ज्ञाना यांचं नातं आहे आणि म्हणून ते ज्ञानाच्या जोडीत घालताना ज्ञानाला निवृत्तीनाथाने सद्गुरूंनी असं सांगितलं की हे तुझ्यापुरतं मर्यादित ठेवू नको, तू ईश्वरापर्यंत पोहोचव. म्हणजे शिष्याच्या तंगड्या चांगल्या अर्थाने गुरुच्या गळ्यात, ते हे गुरु शिष्यांचं अत्यंत सुंदर नातं आहे. त्यामुळे तो आता हा क्षण आहे की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीने ते ज्ञानापर्यंत दिलं. तो आता हा क्षण हा त्याचा दुसरा अर्थ आहे. तिसरा आता या क्षणाचा जो अर्थ आहे तो खूप भावनिक आहे. आपण निवृत्ती या नावातच असं म्हणतो की ज्याला प्रवृत्तीच नाही ती विरक्ती आहे, ती निवृत्ती आहे. निवृत्ती याचा अर्थ विवेकाने आपल्याला आपल्या गुरूंनी, भगवंतांनी, आईवडिलांनी जी एक जीवनाची दिशा ठरवून दिली आहे त्याच्यापेक्षा कुठल्या गोष्टीची आवड न ठेवणं म्हणजे बाकी गोष्टींसाठी नावड आणि त्या दिशेची आवड हे आपल्या जीवितात ती निवृत्ती आहे. पण अशा या निवृत्तीला आयुष्यात दोनदा प्रवृत्ती झाली. पहिला प्रसंग आहे मांड्याचा. निवृत्तीनाथांना अशी प्रवृत्ती झाली की मांडे खावेत आणि त्यासाठी काय तिला मुक्ताबाईला करायचं तर ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी वेळ अशी आहे ती म्हणजे माऊलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा. नामदेवांनी फार सुंदर सगळं वर्णन समाधीचं केलेलं आहे. निवृत्तींनीच खरं तर माऊलींना आशीर्वाद दिला संजीवन समाधी घेण्यासाठी. दिवस, वेळ, जागा हे सगळं निवृत्तीनाथांनी ठरवलं
पण ठरवणं आणि प्रत्यक्षात वेळ आल्यानंतर त्यातून जाणं यात जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि जेव्हा माऊली संजीवन समाधी घेणार ती वेळ आली ना, तेव्हा नामदेव असं म्हणतात, फार छान आहे, बांधल्या तळ्याचा फुटला असे पाट, ओघ 12 वाटे मुरडत होती. त्यांना अश्रू घालणं हे अतिशय अवघड गेलं. एकीकडे सोपान आणि मुक्तीची समजूत घालत होते, पण स्वतःच अश्रू ढाळत होते की मोठ्यांच्या आधी लहानांनी समाधी घेणं. ज्ञाना खूप मोठा आहे, पण वयाने ज्ञान लहान आहे. आणि तो आपल्या आधी समाधी येतोय तेव्हा निवृत्तीनाथ असं म्हणताय की आई वडील गेले तेव्हा निवृत्तीनाथ 8 वर्षाचे होते ना, फक्त 3 भावंडांची जबाबदारी, पारमार्थिक जबाबदारी होती. पण आई वडील गेले तेव्हा जेवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख आज ज्ञानात समाधी देणार त्या क्षणी मला होत आहे. आणि म्हणून निवृत्तीनं प्रवृत्ती झाली आणि ही समाधी थांबवावी का असा विचार निवृत्तीनाथांच्या मनात आला. पण ते पाप आहे, ज्ञानाचं जीवित कार्य संपलेलं आहे आणि आता तो समाधी घेणार. पण पहिलं तिने कोकणाऱ्या गावची हात कानी आणली आणि ती हात कानी आल्यानंतर माऊलींचं मुळातच असलेलं ते शतपटींनी वाढलंय. त्या तेजाला कसं थांबवणार? आणि म्हणून निवृत्तीनं प्रवृत्ती होण्याचा, पण झालेली प्रवृत्ती विवेकाने रोखण्याचा तो क्षण आहे. यातून आपल्यालाही एक असा संदेश खरं तर मिळतो की प्रवृत्ती आणि निवृत्ती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मनाचं ते संमोहन आहे. पसायदानातला सगळ्यात मोठा संदेश हे आहे की प्रवृत्ती निवृत्तीमध्ये फरक काय आहे. की जेव्हा माणसाची प्रवृत्ती आहे तो नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, गृहिणी साठीपर्यंत सगळं प्रपंच चालवती आहे, पण एक वेळ अशी येते की त्या प्रवृत्तीने तिने निवृत्तीकडे वळते. व्यावसायिकांनी मुलगा हाताशी आला की सगळं त्या मुलाच्या हातात सोपवून बाजूला जायला पाहिजे, कारण तिथे कसलं की सूचना, सासू सारख्या सूचना. की प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रवृत्तीलाच निवृत्तीची एक बाजू आहे आणि परत निवृत्तीतून परत दुसरी प्रवृत्ती आहे भक्ती मार्गाने जाण्याची. आणि म्हणून निवृत्तीला प्रवृत्ती होते तेव्हा त्याला जीवनाचा आणखीन एक सफल अर्थ समजतो. हे आता या शब्दाचे विविध प्रकारचे अर्थ आहेत. त्यामुळे आता या शब्दातनं आपण नेमकं काय घ्यायचं. आता या शब्दाचा सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे वर्तमानात जगा. भूतकाळात जे होऊन गेलं ना, आणि बहुतेक भूतकाळातले त्रासदायक आठवणीच आपण उघडत असतो, ज्याने खरं मन आपलं अस्वस्थ होऊन जातं. राग येतो, क्रोध, संताप या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्याच पोटी अहंकार आणि मोह आहे. त्यामुळे भूतकाळात रमू नका, वर्तमानात जगा. आणि रात्रीच्या गर्भात असे उद्याचं उशक झालं, माझा बुधवार चांगला गेला तर उजाडणारा उद्या गुरुवार चांगलाच जाणार आहे. ते मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार हा संदेश देणारा आता हा फार महत्वाचा शब्द आहे. त्यामुळे आता या शब्दात माझ्या दृष्टीने ज्ञानेश्वरीतल्या 9000 ओव्यांचं तत्वज्ञान सगळे एका शब्दात सांगण्याचं सामर्थ्य. काल भाषा दिन होऊन गेलं, आपण अजून ते इंग्रज आळलेले पण संपतच नाही आहे आपलं. अजून ते इंग्रजीच्या पुढे म्हणजे दुसऱ्या भाषेचं बैल नाही आपलं. जगाशी संपर्क साधायला ते आवश्यक आहे, पण मातृभाषा जी आहे त्या मातृभाषेत काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे ते एका आता या शब्दात 1 तास पूर्णपणे बोलता येतं. एवढी आता या शब्दाची ताकद आहे, कारण तो माऊलींना समजून घेणं कसं अवघड आहे ना, तसं त्या शब्दांचे अर्थ लावलं. कारण त्या शब्दांच्या अर्थामध्ये स्वतः माऊली उभी आहे. त्या प्रत्येक शब्दाला माऊलींचा दैवी स्पर्श झालाय आणि तो प्रत्येक शब्द आपल्यातली माणुसकी आणि आपल्यातलं देवत्व उमलवायला मदत करतो. म्हणून पसायदानाचा प्रत्येक शब्द आपण सगळ्यांनी नीट समजून घ्यायला पाहिजे. आता विश्वात्मक देवाचा अर्थ सांगून झाला की माऊलींनी एका विश्वात्मक देवाने दुसऱ्या विश्वात्मक देवाकडे विश्वमनासाठी मागितलेला हा प्रसाद आहे. अशा 3 वैश्विक शक्ती या पहिल्या ओळीत साठलेल्या. आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे. हा वाणीचा यज्ञ. निवृत्तीनाथांनी माऊलींना आज्ञा केल्यानंतर देवाशाला शिवमंदिरात पैसाच्या खांबाला टेकून गुरूंना वंदन करून माऊली ज्ञानेश्वरी सांगायला बसलेली आहे. मला वाटतं एवढी एकरूपता आणि विश्वात्मक एकरूपता झालेली आहे की खरोखर चांदण बरसावं तशा 9,000 ओव्या एका दैवी शक्तीने माऊलींच्या मुखातून बाहेर पडलेल्या. काय सुंदर आहे पहिली ओवी, ओम नमोजी. एवढी ताकद या सगळ्यात आहे. त्यामुळे शिवमंदिरात बसून ज्ञानेश्वरी आणि लिहिणाऱ्या वाणीचा यज्ञ. खूप छान ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना असं म्हणतात की अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माय मराठी माऊलींनी हा वाग्यज्ञ पेटवलेला आहे. केवढं मातृभक्ती आणि केवढं खरोखर हे आपल्या मातृभाषेवरचं प्रेम आहे, ज्यापासून आपण लांब जातोय आणि परत आपण त्याच्याकडे नक्की वळायला पाहिजे. त्यामुळे काल पहिल्या भागात मला हे जास्त खरं तर सांगायचं होतं, पण आज मी थोडं तरी तेवढं सांगते. त्यावेळी हा वाग्यज्ञ, हा वाणीचा यज्ञ. पण तरी देखील तो सबंध माऊलींच्या मुखातून पडलेला, प्रत्येक बाहेर पडलेला दैवी शब्द हा सच्चित आनंद बाबांनी तो लिहून घेतलेला आहे. ज्ञानेश्वरी खूप मला असं वाटतं आपल्याला शब्दांमधले भेद बघायला मिळतात. कारण जे कानाने ऐकलं, आपल्याला गानगोष्टीचा खेळ माहिती आहे, एकाने दुसऱ्याने तिसऱ्याला. पहिल्या मी सांगितलेलं गावाच्या मुखातून बाहेर पडताना पहिल्याचं काही संदर्भच राहत नाही. तसं ज्ञानेश्वरी खूप ठिकाणी पाडवे ज्याला म्हणतात तसे आहेत, पण तरी शब्दांचे अर्थ तिथे बदलत नाही. त्यामुळे वाणीचा यज्ञ आणि त्यात माऊलींनी आपल्या दैवी जीवनाची घातलेली समिधा आणि त्या समिधेतनं पूर्णपणे बाहेर येणारा जो धूर आहे तो विश्वाला कवेत घेणार. हा संबंध त्या वाग्यज्ञाचा अर्थ आहे. त्यामुळे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोष म्हणजे आनंद, स्वर्गीय आनंद आहे. आनंदाला कसली आनंदाचीच उपमा आनंदाला देता येतात, बाकी कसली नाही. पण इथे एक गोष्ट सांगितलेली आहे की आनंद, शांती, समाधान याच्यात जागा बाहेर नाहीये. पैसा फेकून त्या कधी बाजारात विकत मिळत नाहीये. किती मोठे मॉल आले तरी त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या आपल्या अंतरंगात. म्हणून अंतरंगात डोकावा. अंतरंगात डोकावल्यानंतर तुम्हाला ती स्वतःची खरी ओळख होईल, जी आत्मज्ञानाची पहाट होईल. तिथनं तुमचं खरं आयुष्य सुरू होतं. ते पसायदानापासून सुरू होतं. त्यामुळे आनंद देणार आहे. आता माझ्या मते माऊलीमध्ये शांतीची मूर्ती जशी आहे तशी आनंदाची कीर्ती आहे. मग मला आनंदाचं दान द्या असं का म्हटलं असेल? कारण गुरुचं पूर्ण समाधान जेव्हा होईल तेव्हाच तो शिष्याला अत्यंत तृप्त मनाने आशीर्वाद देतो. थोडे उदाहरण सांगते, म्हणजे कदाचित हा आनंद गुरुकडनं शिष्यापर्यंत कसा येतो. आणि गुरुला समाधान झालं नाही, आनंद झाला नाही, तर गुरु वरदान देण्याच्या ऐवजी शाप देतो. आपल्याला महाभारतातली परशुराम आणि कर्ण दोघं माहिती आहेत. परशुरामांचं एक त्या ठिकाणी ज्यांनी त्यांचे ठरवलेलं एक तत्व होतं की मी हे दान जे सगळं आहे, शिक्षण, ज्ञान आहे, ते कोणाला देणार आहे तर क्षत्रियाला मी ते देणार, किंवा देणार जे काही त्यांचं परशुरामांचं असेल ते. आणि कर्णाला सगळं ज्ञान हवं. तर एक वेळ अशी आली की कर्ण हा परशुरामांच्या गळ्यातला ताईत झाला. एवढा आवडता शिष्य होता. पण तो प्रसंग असा आला की एक मुलगा येतो. कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून परशुराम झोपलेले आहेत. त्यांना शांत झोप लागली आहे. आणि गुरुभक्ती इतकी जाज्वल्य, भक्ती सम्राट आहे खरं तर कर्ण त्या बाबतीत. आणि त्यांना जाग यायला नको म्हणून कर्ण भुंगेला बाहेर जा म्हणून सांगतोय. पण तो भुंगा बाहेर जात नाही. एक वेळ अशी येते की ज्या मांडीवर परशुराम झोपलेले आहेत डोकं ठेवून, ती मांडी फोडून मुलगा बाहेर येतोय. रक्ताचे पाठ व्हायला लागतात. ते रक्ताचे पाठ परशुरामाच्या अंगाला स्पर्श होते. त्यांना जाग येते आणि त्यांना काय घडलंय हे समजतंय. आणि समजल्यानंतर अतिशय संतापले आहेत आपल्या लाडक्या भक्तावर किंवा भक्तावर की एवढी सहनशक्तीने सहनसिद्धी
फक्त क्षत्रियाजवळच असणार. आणि म्हणून कर्णांनी आपल्याला खोटं बोललेलं आहे, फसवलेलं आहे, सगळं ज्ञान आपल्याकडनं घेतलंय, तो त्यात आता खरंच पूर्णपणे पारंगत झालेला आहे. आणि शाप त्याला मिळालाय की ऐन युद्धाच्या प्रसंगी तुला या सगळ्या ज्ञानाचा विसर पडेल. आणि म्हणून माऊलींनी निवृत्तीनाथांना तुम्हाला माझ्याकडनं जे गूढ ज्ञान समाजापर्यंत पोचवायचंय, ही जी तुमची इच्छा आहे ती मी पूर्ण जर का करू शकलो असलो तर आनंदाने मला प्रसाद द्या. घे एकदाचा काय खट आहे म्हणून घेऊ. आपल्या प्रत्येक कृतीत समाधान पाहिजे, कर्तव्य बुद्धी पाहिजे, प्रेम पाहिजे, तरच मला वाटतं ते रुजतं, नाहीतर नाही रुजत. स्वयंपाक करताना नाम घेतलं तर त्याचा प्रसाद होऊन जातो. आपली कर्मपूजा आणि नामपूजा या दोन गोष्टी निराळ्या नाहीयेत. त्यामुळे हाताने काम करायचंय आणि मुखाने नाम घ्यायचे. काम करता करता देखत देवाजीचं रूप. हे अत्यंत महत्वाचा संदेश तोषोनी माझं द्यावे पसायला. म्हणजे काय झालं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी माझं द्यावे पसायला. आनंदाच्या पोटी शांती आहे, शांतीच्या पोटी समाधान आहे, समाधानाच्या पोटी कृतकृत्यता आहे आणि आपल्या जीवन सार्थकी लागल्याचा एक अतिशय मोठा आनंद आहे. हा आनंदाचा संदेश या पसायदानातून आपल्याला नक्की मिळतो. आणि त्या दृष्टीने पसायदानाच्या प्रत्येक शब्दाच्या पोटातला भावार्थ. आता या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ किती सोपा आहे ना, आणि ते वापरून वापरून इतका गुळगुळीत झालेला आहे की त्याचा अर्थ त्याला विचारला ना तर आपल्याला सांगताच कदाचित येणार. पण त्याचा भावार्थ हा माऊलींच्या जीवनात पूर्णपणे आहे. खरंच माऊलींचं जीवन जर का आपण बघितलं ना तर किती संकट, किती सहनशक्ती. हे सहनशक्ती हा शब्द मला वाटतं जन्मल्यापासूनच माऊलींच्या जीवनाला चिकटलेला आहे. पण एक वेळ अशी आलेली आहे की सहनशक्तीला देखील काहीतरी मर्यादा आहे. आणि म्हणून जेव्हा इंद्राणीचा काठ माऊलींना नाकारला तेव्हा त्यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी मनाची ताटी बंद करून घेतली. आपण आपल्या मनाची ताटी कायमच गाठी आणि नक्षे मारून बंदच केलेली असते. पण ती बंद ताटी उघडण्याचं बळ कोणाजवळ असेल? संत साहित्य स्त्री शक्तीला लोटांगण घालतं, स्त्री शक्तीचा कायम गजर करतं. आणि म्हणून तीच ते सामर्थ्य माऊलींचे सद्गुरू असलेल्या निवृत्तीनाथांच्या नव्हतं, ते मुक्ताई माऊलींच्या. पण जन्माने स्त्रीला निसर्गाने एवढ्या शक्ती दिलेल्या आहेत की स्त्री म्हणजे कोण आहे का? छान ज्ञानेश्वरी त्याचे उल्लेख आहे की स्त्री म्हणजे भगवंताच्या प्रेमाची घरोघरी निर्माण केलेली प्रेमाची मूर्ती आहे. आणि म्हणून मुक्ताई माऊली ताटी उघडतीये. त्या पसायदान माझ्या मते यात खूप खरं तर मतभेद आहेत, पण काही स्फुट अभंग जर का सोडले तर ज्ञानेश्वरी ही माऊलींच्या जीवित कार्य म्हणजे ती अखेरची रचना आहे. आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे हा पसायदान आहे. यात नकळत स्त्री शक्तीचा केलेला जागर आहे. कारण मुक्ताई माऊली जर का ज्ञानाने ताटी बंद केली नसती ना तर मुक्ताईचा पारमार्थिक अधिकारच आपल्याला समजला नसता. आणि स्त्री शक्तीचा पारमार्थिक अधिकार समजण्यासाठी हे सुंदर सगळं त्यात तत्वज्ञान खरं तर सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान मुक्ताईने फक्त 17-18 अभंगांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपणच आपल्याच दाताखाली आपली जीभ जर का चावली गेली ना तर आपण हातोडा घेऊन दात नाही कधी तोडून टाकत. त्यामुळे आपल्या माणसांवर कसला रागवतोस तू? म्हणजे विश्व आहेस, ते विश्व सगळं तू कवेत घेतलेस, त्यांच्यावर कसला रागवतोस? त्यांना माफ कर. हे सगळं तत्वज्ञान आहे ना, त्याचा अर्थ म्हणजे परत बसायला म्हणजेच प्रेम. त्या प्रेमाने जग जिंकता येतं. जे समर्थ सांगतात कोमल वाचा
आपली जी जीभ रसना आहे ना, त्याचे दोन अर्थ ज्ञानेश्वरीत माऊलींनी आपल्याला सांगितले. एक तर सात्विक आहार घ्यावा, नाही तर जे बहिणा बहिणींनी सांगतेस की पोट म्हणे भरलं पोत, जीभ म्हणे तुझं काय जातं, खात राहा दिवसभर खातच राहा, पोट भरलं तरी परत नाही खेचे का. आणि दुसरं शब्द कसे वापरावे, शब्द हे शस्त्र आहे आणि ते कसे जपून वापरायला पाहिजे. त्यामुळे रसनेचा उल्लेख ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तेही बसायला शब्दांचं माधुर्य, शब्दांची गोडी आणि शब्दांच्या पोटात असलेला जो भावार्थ आहे तो नीट समजून घ्या, हे आपल्याला बसायला समजतं. मी बाकीच्या ओव्यांकडे काही वळत नाहीये, पण महत्वाचं मला थोडं संजीवन समाधीबद्दल थोडंसं, तेही नाही तोही 2-4 तास बोलण्याचा खरं तर विषय आहे. सर्वसामान्य माणसांसाठी नाथांनी समाधीचा अर्थ फार सुंदर सांगितलाय. शब्दाची फोड केली समधी. धी म्हणजे बुद्धी, म्हणजे विचार, म्हणजे कृती. बुद्धीचाही खूप मोठा व्यापक अर्थ आहे. त्यामुळे ज्याची बुद्धी समसमान झालेली आहे, शीत आणि उष्ण, गरीब आणि श्रीमंत, ज्ञान आणि अज्ञान, अंधार आणि उजेड, चांगलं आणि वाईट यांचा भेदभावच करत नाही म्हणजे संत आहेत. त्या भेदाभेद शून्य अमंगळ हे तर वारकरी संप्रदायाचा पाय आहे, म्हणून तो बाबा कळस झालेले आहे. त्या भेदभाव न करणं हा फार महत्वाचा संदेश जो आहे तो आपल्याला समधी. आपण किती फरक करतो नाही, हा माझा आहे तो माझा नाहीये, इतपत ठीक आहे. पण संतांमध्ये शत्रूला मित्र करून घेण्याची ताकद आहे आणि आपण आपल्याच माणसाला शत्रू करण्याची ताकद कशी वापरतो. आणि त्यामुळे बसायदानातले हे सगळे जे विचार आहेत, तत्वज्ञान आहे, जे मौलिक विचार आहेत, ते क्षण, ते अमृत कण आहेत, ते आपण प्रत्येकाने वेचायला पाहिजे. त्या माऊलींची जी संजीवन समाधी आहे त्याचा अगदी सोपा अर्थ जर का सांगायचा झाला तर त्या संजीवन समाधीच्या नुसत्या दर्शनाने देखील आपल्या ऊर्जेला जाग येते. संजीवक मंत्र आपल्याला समजतो आणि जगण्याला बळ मिळतं. माऊलींच्या संजीवन समाधीच्या इथे आळंदीला जी ऊर्जा आहे ती जगाच्या पाठीवर कुठल्याही देवळात तेवढी ऊर्जा नाहीये. आपल्याला माहिती असेल 1966 साली काय आता श्रद्धा निर्मूलन नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही लोक, परदेशातले लोक माऊलींची संजीवन समाधी उघडायला आले होते की बघू तिथे काय ऊर्जा आहे ती. तेव्हा सोनपंत दांडेकर टिळक रोडला जे फाटक हॉस्पिटल आहे तिथे होते आणि त्यांचे शिष्य रंगनाथ शुक्ल, जे माझे PhDचे गाईड आहेत, नशिबाने मी खरोखर त्यांना मामासाहेबांनी असा संदेश पाठवला की ते ऊर्जा मोजण्याचं यंत्र तू तयार केलेस, ते घेऊन तू ताबडतोब आळंदीला जा आणि ती संजीवन समाधी उखडण्याचे काय दुष्परिणाम त्या माणसांना भोगायला लागतील ते थांबव. एक माणूस असा बैलभर पेटला आहे, एवढं ते संजीवन समाधीचं महत्व आहे. त्यामुळे जिवंत समाधी जर का माणसांनी म्हणजे संत महात्म्यांनी जर का जिवंत समाधी घेतली तर कालांतराने त्यांच्या देहाचं विघटन होत जातं. पंचमहाभूतातच तो विलीन होतो. कारण पण माऊलींची संजीवन समाधी याचा अर्थ अजूनही तिथे टवटवी आहे. आजही तिथे नाथ तिथे गेलेले, 15व्या शतकात नाथ तिथे गेलेले. आणि मग आपण आता जी ज्ञानेश्वरी वाचतो तो नाथांनी त्यात जे काही बदल केले ती ज्ञानेश्वरी आपल्याला करते. कारण मधल्या 200 वर्षात ज्ञानेश्वरीतलं ज्ञान सगळं लुप्त होऊन गेलं तर ते नाथांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि नाथांनी याचे उल्लेख केले की आजही तिथे संजीवन समाधी घेताना माऊलींच्या समोर त्यांचा सगळ्यात आवडता अध्याय 9वा अध्याय त्यांच्या समोर आहे. ते आजही तशीच पाने, तिथे फुलं जी वाहिलेली आहेत, तिथे कापूर जो लावलेला आहे तो आजही तसाच आहे. त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. ती संजीवन समाधी आहे आणि जिवंत समाधी देहाचं विघटन होत जातं. माऊलींच्या देहाचं देहभावच नव्हता, कोण देहाचे सांभाळले अशी त्यांची पूर्णपणे खरं तर तत्वज्ञान आहे. त्यामुळे आजही तिथे सगळं तसंच्या तसं जिवंत
टवटवीत आहे, प्रफुल्लित आहे, चांगल्या अर्थाने रसरशीत आहे. आणि आजही तो 9व्या अध्याय तिथे उघडलेला आहे. आपण तिथे पोहोचू शकत नाही, पण आपलं अज्ञान ते नाईटचं असं म्हणून कधी प्रकट करू नये, असं करंटे पण कोणाजवळ नसावं खरोखर. त्यामुळे माऊलींचं तेज, माऊलींचं सौंदर्य, माऊलींचं ज्ञान आणि माऊलींचं सगळं जीवन तिथे समाधीच्या इथे, म्हणून त्याला संजीवक मंत्र ज्याला म्हणतात ती संजीवन समाधी. त्या माऊलींच्या संजीवन समाधीचं थोडंसं वर्णन मी म्हणजे बोलायला लागलं की खूप बोललं जातं. त्यामुळे 2000 साली आम्ही दोघंही आता नाथांच्या समाधीच्या इथे गेलो होतो, पैठणला गेलो होतो. की जे सगळं नाथांचं वाङ्मय आपण शिकवलं, पण योग कसे आयुष्यात असतात. पैठणला जाणं खूप वर्ष जमलं नव्हतं. ते 2000 साली पैठणला गेलो, नाथांच्या समाधीवर माथा टेकला आणि उचलायचं भान हटून गेलं आणि उचललं तेव्हा मला माऊलींचं दर्शन झालं. माऊलीने खरोखर दर्शन दिलं आणि मग 5-6 दिवसांनी पुण्याला परत आल्यानंतर माऊलींनी माझ्याकडनं तिची चरित्रगाथा लिहून घेतली. पण मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी, राम करता ऐसे म्हणसी तेणे यश कीर्ती करतात. खरं ज्ञान काय करता करविता तो. आपण प्यादा येतो, आपल्याला फक्त असं हलवून घेतो, आपल्याकडनं करवून घेतो. आणि तेव्हा जे 1.5 तासाचं देह अवघाची चंदन म्हणून माऊलींची चरित्रगाथा 24 तास अखंड न थांबता माऊलींनी लिहून घेतली. त्यातला फक्त जो शेवटचा समाधीचा भाग आहे, त्याला नावही छान उमटून आलं, देह अवघाची चंदन. चंदन जसं कायम दरवळतं, तसं माऊलींची संजीवन समाधी आजही तशीच आहे आणि उद्याही मला पर्यंत, जोपर्यंत माणसाचा श्वास चालू आहे तोपर्यंत माऊलींची संजीवन समाधी आपल्याला ऊर्जाच देत राहणार आहे. त्यामुळे तो जो फक्त शेवटचा भाग आहे तेवढं फक्त मी जो काही आपल्या हाताशी वेळ आहे त्याचं वाचन म्हणत नाही, अभिवाचन करते. पण खरोखर आपल्याला आळंदीला जाऊन माऊली दर्शन देते की काय, इतका एक निराळाच आनंद त्या याच्यात होतो. त्यामुळे बरेचदा असं होतं, मला अभिवाचनाचं महत्त्व थोडं निराळं वाटतं की बोलणं हे बुद्धीला आव्हान असतं आणि अभिवाचन हे हृदयाला हात घालतं, आपली भावना चांगली करतात. त्यामुळे दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे अभिवाचन हे आहे. त्यामुळे तेव्हा माऊलींनी माझ्याकडनं जे लिहून घेतली त्यातली जेमतेम 10-11 पानं, अखेरची पानं फक्त मी वाचते. काही जर का संजीवन समाधीबद्दल किंवा माऊलींच्याबद्दल शंका असल्या तर 5 मिनिटं मला जर का त्याचं उत्तर देता आलं तर देईन आणि आपण थांबू. इथे काही श्वासही रोखून जातो, आपला स्वतःचं भान पूर्ण हटून जातं. इतकं ती माऊलींची संजीवन समाधी आपल्याला तेज आणि ऊर्जा संजीवन मंत्रच आहे, तेवढं फक्त अभिवाचन करते. असं तुकडा तोडण्यासारखं वाटेल, कारण ती जी सगळी 60-70-80 पानं आहेत त्यातली फक्त शेवटचा भाग आपण बघणार. संत ज्ञानेश्वरांनी तर मनाला चटका लावणार, सर्वार्थांनी अद्वितीय जीवन कदाचित जगाच्या पाठीवर इतिहासाला सापडणार नाही. त्यांच्या दैवी जीवनाला कारुण्याची सोनेरी किनार. मराठी भाषेचा आणि शुद्ध परमार्थाचा गौरव करण्यासाठी ईश्वरी तेज त्याच्या देहातून चमकून गेलं असेल का? मूल्यांची पडझड झालेल्या आजच्या या जगात ज्ञानेश्वरांचा आशावाद, त्याचे विचार, त्याचे संस्कार आपल्याला जागृती आणतील का? या विज्ञान युगातच माणूस आनंदापासून लांब गेलाय. द्वेष, मत्सर यासारखे विकार त्याला उद्ध्वस्त करतायत. सर्व नाशाच्या वेटोळ्यात तो सापडलाय. अहंकाराने त्याला पोखरून टाकलंय. अध्यात्माची जाग आल्याशिवाय अहंकाराचा नाश कधीही होणार नाही. त्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकाने भक्ती मार्गाची कास धरावी पाहिजे. संघर्षपूर्ण वातावरणात क्षुद्र प्रवृत्तीच्या जगाला तारून नेण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरांच्या संदेशात आहे. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच आला. ज्ञानेश्वरी जी शाश्वत मूल्य आहे त्यांना काळ सुद्धा धक्का लावू शकणार नाही.
अवघाची संसार सुखाचा करेन आनंद घेऊन तुम्ही होतो. अशी सदिच्छा असणाऱ्या ज्ञानदेवांना त्यांच्या साहित्य रूपी सोन्याच्या खाणीला अवविष्ट वंदन करतो. ज्ञानेश्वरी ही साधकांची माऊली आहे. ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरांच्या जीवित कार्याचा सहज सुंदर आविष्कार. ज्ञानेश्वरीचं कौतुक बघताना सुखात समाधानाने भरून पावलेलं विश्व म्हणून भान हरपून गरजू लागतं. निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई विठ्ठल रखुमाई आई. ज्ञानदेवांच्या दैवी जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे लहान वयातली त्यांची ग्रंथ निर्मिती. अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीची निर्मिती हे मानवी मनाच्या पलीकडचं एक दिव्य आहे. ज्ञानदेवांचा आठ साहित्य म्हणजे सुख संवाद आहे. अमृतानुभव हा ग्रंथ म्हणजे ज्ञानदेवांचा आत्मसंवाद आहे. ज्ञानेश्वरी हा श्रोतृ संवाद आहे. चांगदेव 65 हा मित्र संवाद आहे. आणि ज्ञानदेवांची गाथा म्हणजे लोकसंवाद आहे. संवाद म्हणजे निर्मळ मनाचा आरसा. आणि आज आपली घरं मोठी होत चालली आहेत. संवाद संपत चाललाय, आटून गेलाय. या संवादात अवर्णनीय आनंद आहे. ज्ञानदेवांचे स्फुट अभंग, विराण्या, हरिपाठ म्हणजे ज्ञानेशांची अमृतवाणी. त्यांच्या प्रतिभेला अनुभूतीची समृद्ध डूब आहे. ज्ञानेश्वर सर्वार्थाने शब्द सृष्टीचे ईश्वर आहेत. त्यांच्या साहित्यात जसा आध्यात्मिक वैभव आहे तसा कमालीचा वाङ्मयीन गोडवाही आहे. त्यांचे अभंग आपल्या काळजाला हात घालतात. त्यांचं वाङ्मय म्हणजे शांत पवित्र सरोवर आहे. पराकोटीचा छळ सहन करूनही छळणाऱ्या समाजाविरुद्ध ज्ञानदेवांनी अनादराचा एक शब्द सुद्धा कधी उच्चारला नाही. ते आयुष्यभर विश्व कल्याणासाठी धडपडले. विश्व शांतीची याचना केली. विश्व कल्याणाच्या अतीव तळमळीमुळे सद्गुरूजवळ प्रसाद मागितला. अवघ्या मानव जातीसाठी केलेली एक आदर्श प्रार्थना म्हणजे पसायदान. पसायदान हे ज्ञानदेवांचं आदर्श स्वप्न आहे. पसायदानातली प्रत्येक ओवी आपल्यातलं देवत्व जागृत करते. पसायदानाचे अर्थपूर्ण सूर म्हणजे माणसाने माणसाला घातलेली प्रेमळ गडामिठी. पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या भव्य देवालयावरचा उत्तुंग असा कांचनाचा कळस. पसायदान ही नुसती शब्दांची रचना नाही. त्यातला प्रत्येक शब्द आपल्या मनात चैतन्य निर्माण करतो. तो शब्द जिवंत चिंतामणीसारखा आहे. त्या प्रत्येक शब्दात ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा पवित्र स्पर्श आहे. त्या प्रत्येक शब्दामध्ये स्वतः वात्सल्यवती माऊली उभी आहे. आणि शब्द हा आकाशाचा गुण. माऊलींनी अत्यंत नम्रभावाने सद्गुरूजवळ आर्त मागणी केली की माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन मला दान दे. या जगातला वापुडेपणा नाहीसा होऊ दे. विश्वातल्या प्रत्येकाला इच्छित गोष्टी प्राप्त होऊ दे. त्यासाठी ईश्वरनिष्ठांचे समुदाय आहेत. ईश्वरनिष्ठ पुरुष म्हणजे कल्पतरूंचे गाव, जिवंत चिंतामणीचं गाव, अमृताचे बोलके सागर. ते निष्कलंक चंद्र आहेत, तापहीन सूर्य आहेत. अशा सज्जन सोयऱ्यांची भेट व्हायला पाहिजे. काय सांगू, तिन्ही लोक आनंदाने भरून राहू दे. विशेषतः मृत्यू लोकात माझा ग्रंथ लोकांचं जीवन होऊन जाऊ दे. ज्ञानी यांच्या राजाची प्रार्थना कानी पडताच सद्गुरू प्रसन्न मनाने तथास्तु म्हणाले. आनंदाचे डोळे आनंद तरंग अशी ज्ञानदेवांची भावस्थिती झाली. प्रभूशी एकरूप होऊन जाण्याचा विचार म्हणजे डोकावला. आपल्या जीवित कार्य संपल्याचा भाव अवघ्या विश्वाचं माऊलीपण लिहिलेला मनात आला. आणि पहिलं तरी कोकणाच्या काऊची माऊलीने ऐकली. काऊंनी आणलेला सांगावा मनाला आनंद देवी गेला. स्वर्गीय आनंदाने ज्ञानदेवांनी तेजस्वी दिसायला लागले. आणि गुरु आज्ञेने समाधीचा दिवस ठरला. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी मरणाचं मरण अत्यंत तटस्थपणे बघणारे ज्ञानदेव धन्य वाटतात. मृत्यूला लाजवणारा माऊलींचा संजीवन समाधीचा विचार पेलणं त्यांच्या चित्रकारांना सगळ्या सोयऱ्यांना किती अवघड गेलं असेल नाही.
समाधी म्हणजे प्रभूशी एकरूप होऊन जाणं. ज्ञानदेवांसारखे अलौकिक सत्पुरुष परमात्म्यात विलीन होतात, याला म्हणायचं दैवी जीवन. माऊलींना असं दैवी जीवन दाखवतं. ज्ञानदेव समाधी घेणार ही बातमी निवृत्तीने मुक्ताईला सांगितली आणि त्या माऊलीचं काळीच हललं. सोपान्याला मुद्दा कुठला? एखाद्या वणव्यासारखी बातमी दशदिशांना जाऊन पसरली. रत्नातलं तेज संपून गेलं, कापरातला सुवास उडून गेला, गोडी साखरेला सोडून गेली, दारीचा मोगरा उन्मळून पडला, पांडुरंग रखमाई गरवरले, भिंत स्तब्ध झाली आणि पैसाचा अचेतन खांब गदगदला. इंद्रायणी काठी संत सज्जनांचा अक्षरशः माकूर लोटला. ज्ञानी यांचा राजा विश्वात जय जयकार झाला पाहिजे, पण आज हे जय जयकाराच्या घोषात कारुण्य होतं. पोरकेपणाच्या जाणीवेमुळे एक प्रकारची उदासीनता होती. माऊली दर्शनाला आलेल्या भाविकांना आनंद तेज देत होती, पण हा आनंद औटघटलेचा आहे या जाणीवेने मन अस्वस्थ होऊन गेली. अवघं विश्वमन या चंदनी विभूतीला डोळ्यात मनाच्या गाभाऱ्यात साठवू बघत होतं. ज्ञानेश्वरी पोरकेपणाच्या भावनेने कावरी कावरी दिसत होती. ज्ञानदेवांची वाङ्मयी मूर्ती जगाच्या अंतापर्यंत कीर्तिमान आहे हा विश्वास त्यातल्या प्रत्येकाच्या मनात होता. तरी सुद्धा विश्व मनाला माऊलींचा स्वयंप्रकाशी चंदनी देव जगाच्या अंतापर्यंत हवा होता. स्वतःला वेळखा घालणाऱ्या सर्पालाही सुगंध देणाऱ्या एखाद्या चंदनाप्रमाणे ज्ञानदेवाने आपल्या मनाचा सुगंध अवघ्या विश्वात दरवळत ठेवला होता. ज्ञानदेव एवढे तेजस्वी दिसायचे की त्यांच्या लावण्याला साक्षात सूर्यदेव वंदन करायचा. माऊलींच्या पदस्पर्शाने धरणी माता पावन होऊन जायची. माऊलींच्या तेजाच्या रूपाला मनाला वंदन करण्यासाठी वृक्ष पानं फुलं निर्झर पवन आकाश आणि चांदण यांना हात फुटायचे. ब्रह्मगिरी ज्ञानस्थ होऊन जायचे. ज्ञानदेव म्हणजे आनंदाचं निदान, शांतीची मूर्ती. माऊलींची माऊली झालेली मुक्ता ही ज्ञानाच्या विरहाच्या नुसत्या कल्पनेने अतीव दुःखाने त्याच्या ज्ञानाला घट्ट विलगली. त्याला मिठी मारून रडायला लागली. तिचं प्रेम कळवळून म्हणत होतं, ज्ञानातून मला सोडून जाणार, तू खरंच समाधी गेला. ज्ञान शांत चित्ताने आश्वासात मायेने तिला पुरवळत होता. प्रेमाने वात्सल्याने तिला निरखत होता. शब्दांशिवाय चाललेला संवाद आज अपुरं वाटत होता. ज्ञानाच्या स्पर्शाने मुक्ती सुखावली, पण विरहाचं दुःख या सुखापेक्षा कितीतरी मोठं होतं. ज्ञानाच्या स्पर्शाने तिचा बाण फुटला. आयुष्यभर ताकदीने गिळून टाकलेला हुंका एखादी लाट फुटावी तसा फुटून गेला. तो हुंका कळवळून ज्ञानाला सांगत होता, नको ना ज्ञाना जाऊस, तुझ्या विनाने सगळं जग आणि जीवन व्यर्थ आहे. तिच्या हळूवार भावपूर्ण शब्दांना ज्ञानाच्या मौनाची मिठी अडवून टाकत होती. रडता रडता ती जास्तच बोलायला लागली आणि तिचे प्रेमळ शब्द मोठ्यासारखे ओघळले आणि ते टपोरे मोती बालपणीच्या स्मृतींना जाऊन बिलगले. अरे ज्ञाना, लहानपणी मला आईबाबांची सारखी आठवण यायची. मी रडायची, हट्ट करायची, तेव्हा तू माझी आई व्हायचास रे. मला हसवायचास. माझा परकर फाटका आणि लांडा असायचा. डोळे पुसायला तो डोळ्यांपर्यंत पोचायचाच नाही, तेव्हा तू माझा पदर व्हायचास रे. प्रेमाने मला रडवायचास. ते प्रेम की माया संपून गेली का रे? तुझे शब्द ऐकायला माझं मन आतुर झालंय. ते शब्द कानी पडले नाहीत ना, तर मीच तुझ्या आधी संपून जाईल. या चारी भावंडांचं जीवन संन्यस्त वृत्तीचं असलं ना तरी ते कोरडं नव्हतं. त्यांची मनं पुस्करलेली नव्हती. भावना एकमेकात गुंतल्या होत्या. त्यांचं एकमेकांवर निरपेक्ष प्रेम होतं आणि ज्ञान आणि मुक्ती ते एकमेकांची सावली होऊन जगले. प्रेमाच्या अतूट धाग्याने बांधली गेलेली ही भावंड एक दिवस रात्री इंद्रायणीच्या काठी जाऊन बसली.
कार्तिक महिन्यातली ती रात्र, गोठवून टाकणारी थंडी, थंडीमुळे वाळवंट गार पडलं होतं. पौर्णिमेनंतरचं टिपूर चांदणं, चांदण्याची शीतलता मन प्रसन्न करत होती. गार वारं मनाला झोंबत होतं. त्या चांदण्या रात्री ज्ञानाचा निरोप घेताना ती भावंड एकमेकांची काय बोलली असते? या भावंडांचं भावजीवन इंद्रायणी माऊलीच्या पोटात लपून बसलंय. भावंडांची ती अपूर्व ताटातून इंद्रायणी माऊली आपल्याला सांगतेय, ऐकूया. त्या रात्री माझा लाडका ज्ञाना माझ्या काठी बसला होता. निवृत्ती त्याच्या शेजारीच होता. निवृत्तीला बिलगुन टिप गाळत सोपान्या त्याच्या मांडीवर बसला होता. सगळ्यांचे हात एकमेकात विसावले होते. मायेच्या हळुवार स्पर्शाने ते एकमेकांशी बोलत होती. धाकटी मुक्ती तिच्या ज्ञानाच्या मांडीवर विसावली होती. चंद्र माथ्यावर आला. शब्द ओठंबून गेला. श्वास अबोल होऊन गेला. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. ती नीरव शांतता सहन होत नव्हती. कुणीतरी या शांततेचा भंग करायला हवा होता. ज्ञानात समाधी घेणाऱ्या एका सत्यावर चिक्का मारण्यासाठी आकाशातून एक तारा खळखळ निखळला. मुक्ताईने तो बघितला आणि ती ओक्सा तयार करली. अरे ज्ञाना, आम्हाला सोडून पोरकं करून जाऊ नकोस ना रे. मुक्ताईने ज्ञानाच्या प्रेमाला आता पाचड फोडला आणि ज्ञाना आवेगाने बोलायला लागला. तुमचं प्रेम ही माझी शक्ती, ती शक्ती मला अखेरपर्यंत हवी आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव एकटा येतो आणि एकटाच परत जातो. प्रत्येकाची वाट एकटी असते. त्या वाटेवरची वळणं वेगळी असतात. प्रत्येकाचा अंतिम क्षणही वेगळा असतो. ती वेळ आली की ती वाट आपल्याला खुणावते, आकारते. त्या हाकेला शांत आणि प्रसन्न मनाने हो द्यायला लागते. ती वाट, तो अंतिम क्षण फक्त आपला आणि आपलाच असतो. ती सुंदर वाट मला आता हकारते. तुमचं प्रेम आता मला नाही थांबवू शकणार. त्या वाटेने जायला माझं मन उत्सुक आहे. मला शक्ती द्या. समाधीच्या वाटेने जाणाऱ्या ज्ञानियांच्या राजाला आता अवघं विश्व हे अदृश्य रूप वाटत होतं. अंतिम सत्य त्यातल्या प्रत्येकाला दिसत होतं. निवृत्तीनाथ सोपान्याला शांत करत होते आणि मुक्ताईला धीर देत होते. ज्ञाना हसला तर मुक्ती पुलकित होत होती आणि मुक्ती रडली तर ज्ञानाचे डोळे पाणावत होते. कोणाचंच आज समाधान होत नव्हतं. हळूवार झालेली मन एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होती. प्रेमाच्या प्रकाशात प्रत्येकाला स्वतःची वाट स्वच्छ दिसायला लागली. त्या तेजाच्या बाळांचं दर्शन घेण्यासाठी माझ्या काठी स्वर्गीय देवदेवतांनी एकच गर्दी केली आणि त्या गर्दीत मी माझ्या ज्ञानोबाच्या विरहाचं दुःख लपवू शकले. इंद्रायणी बोलता बोलता आटून गेली. गोठून गेलेला श्वास आता कानी पडायला लागला. ज्ञाना मुक्तीला म्हणाला, अगं मुक्ते, तूच मला सांग, आपण आता काय करूया? मुक्ताई काय सांगतेय याकडे तिघांनी जरी लक्ष लागून राहिलं. ज्ञानाला त्याच्या आनंदाच्या मुक्तीच्या वाटेने जाऊ द्यायचं का आपल्या आनंदासाठी, आपल्या स्वार्थासाठी त्याला घट्ट पकडून ठेवायचं? नाही. मुक्ती प्रेमातून मुक्त झाली. मनाला विवेक आणि संयमाचा सुंदर लगाम घालून ती मोठ्या आश्वासक सुरात ज्ञानदेवांना असं म्हणाली, ज्ञानदेवा तू जा, खुशाल जा, मागे वळून सुद्धा बघू नकोस. पण जाताना ती मोगऱ्याची फुलं मात्र मारून जा. आईची तुळशीची माळ तुझ्याजवळ ठेव आणि तुझं निजानंदी मन मात्र आम्हाला देऊन जा रे. त्याच्या सोबतीने आम्ही निर्भर आणि आनंदी राहू. मुक्ताईचा विचार निवृत्ती आणि सोपान्याला आवडला. ते शांत झाले. ज्ञानदेव मनोमधी आनंदले. शांतीची ती प्रभात दश दिशांना पसरली. चौघही देवळात कापड आरती लागली. मनाच्या गाभाऱ्यातील निरांजनाने आरती केली. ज्ञानदेवांच्या समाधीची वेळ जसजशी जवळ यायला लागली तसतशी संत मंडळी कावरी बाबी दिसायला लागली. त्या संत मंडळींचं दुःख कीर्तनातून बोलकं व्हायला लागलं.
माऊलींचं सुकुमार प्रसन्न चंदनी सगुण रूपात आपल्याला दिसणार नाही. या कल्पनेने सगळ्यांची मन हळूवार होऊन गेली. इंद्रायणी काठावर सिद्धेश्वराचं पुरातन मंदिर आहे. जवळ अजान वृक्षाच्या छायेखाली एक गुहा आहे. वाटेत सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा पिंपळ हे तर आपल्या संस्कृतीचं वैभव आहे. या पिंपळांनी माऊलींना अवतार समाप्तीचा आशीर्वाद दिला. नामदेवांच्या मुलांनी जागा स्वच्छ केली, सडा शिंपून रांगोळी घातली. समाधीच्या त्या पवित्र जागी कार्तिक कृष्ण एकादशी पासून मंत्र जागा सुरू केला. द्वादशीला पारणं फिटलं. त्रयोदशीला त्या जागी तुळशीचं आसन अंतरलं गेलं. ज्ञानदेवाने इंद्रायणीत स्नान केलं आणि त्यांची महाप्रस्थान यात्रा आता सुरू झाली. कार्तिक कृष्ण त्रयोदशी माऊलींच्या संकल्पपूर्तीचा दिवस. माऊली मोठी शांत तेजस्वी आणि सोज्वळ दिसत होती. त्यांच्या लेखी जन्म मृत्यूतलं अंतर आता संपून गेलं होतं. शांत चित्ताने पावलं उचलत माऊली समाधीच्या पवित्र झाल्या आणि आपल्या गुरुला अखेरचं वंदन करून माऊलींनी गुरुचरणाला घट्ट मिठी मारली. लाडक्या शिष्याच्या स्पर्शाने गुरु हलला, पण क्षणभरच. लहानग्या सोपान मुक्तीच्या जवळ माऊली आली. अति प्रेमाने फक्त डोळे बोलले. डोळ्यांनीच अखेरचा निरोप घेतला. संत मंडळींना वंदन करून माऊली समाधीस्थळी आली. तो दारी पांडुरंग उभा. ज्ञानदेवा पहावा डोळा ऐसे वाटे विठ्ठला. पांडुरंग आणि निवृत्तीनाथ यांच्या सोबतीने ज्ञानदेव समाधीच्या जागी पद्मासन घालून तुळशीच्या आसनावर बसली. समाधीचं तोंड उत्तरेला आहे. ज्ञानदेवांनी देवाला नम्रपणे वंदन केलं. पुढ्यातल्या ज्ञानेश्वरीकडे अतीव प्रेमाने एकदा बघितलं आणि सहजपणे ज्ञानदेव समाधीस्थ झाले. शुद्ध रूपात विलीन झाले. नश्वर देहाची उपाधी त्यांनी टाकून दिली. ते चैतन्य रूप झाले. चंदनी देह सुगंधित झाला. अवघ्या विश्वात तो सुगंधी चंदनी वास दरवळला. पैशाचा खांब अतीव प्रेमाने गरजला. बाप रखुमा देवी कटीत वाकला. अवघ्या विश्वाला प्रकाश देणारा सूर्य मावळला. कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानियांचा राजा मावळला. नामा म्हणे आता लोकला दिनकर. नामा म्हणे आता लोकला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. मृत्यूला लाजवणारी माऊलींची संजीवन समाधी. माऊलींमुळे आळंदीला थोरवी आली. या समाधीवर सोन्याच्या त्या पिंपळाची पानं दिसावतात. प्राजक्ताची सुकुमार फुलं रांगोळी घालतात आणि समोर इंद्रायणी माऊली वंदन करत अखंड प्रवाही राहते. अजान वृक्षाची सळसळ आपले कान तृप्त करते. आळंदीला गेल्यावर संजीवन समाधीच्या दर्शनाने आपलं मन भरून येतं. या तीर्थक्षेत्री आजही भाविकांची गर्दी लोटते. पावला आपोआप समाधीच्या वाटेने जातात. दर्शनाने ती इंद्रायणीच्या कुशीत विसावतात आणि निवृत्तीनाथांचे बोल भक्तांच्या कानी पडतात. निवृत्ती देव म्हणे करता समाधान. काही केल्या मन राहत नाही. बांधल्या तळ्याचा पुढराचे पाठ. बारा वाटे मरताती. बारा वाटे मरताती. कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके 1218. इसवी सन 1296. गुरुवार दुपार. या दुपारी ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली आणि एका योगाचा अनुभव झाला. तिघं भावंड उदासीन झाली. माऊलींनी आपली वाट मोकळी केल्याचा साक्षात्कार तिघांनाही झाला आणि 8 महिन्यात तिघही परमात्मा स्वरूप होऊन गेली. सोपान देवांनी सासवडला समाधी घेतली. विद्युत पातात मुक्ताईची जीवनज्योत लुप्त झाली तर निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला आपली जीवनयात्रा संपवली. फुटून गेलेल्या नामदेवांच्या मुखातून शब्द बाहेर आले.
वैराग्याच्या गोष्टी ऐकलेल्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकलेल्या कानी आता कैसे कोणी नाही, आता ऐसे कोणी नाही. हे सगळं सांगताना मन कासावी सोन म्हणते, किती सांगितले तरी काही सांगायचे राही. अशी माऊलींची वाणी किती अवीट थोडवी, अशी माऊलींची वाणी किती अवीट थोडवी. माऊलींची थोरवी गाताना कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, नमस्कार तया वारंवार, नमस्कार तया वारंवार. आळंदीला जाऊन समाधीवर माथा टेकला की तुमच्या चरणी मस्तक ठेविले, उचला याचे भान न राहिले. अशा भावावस्थेत आपण जाऊन पोचतो. अशी भावपूर्ण अवस्था झाल्यानंतर माऊलीमय झालेल्या मनात आपोआप पसायदानाचे सूर घुमायला लागतात. आता विश्वात्मध्ये देवे येणे भाग्यांनी तोषावे, तोषून मज द्यावे कसा तोषून मज द्यावे कसा.